हा जाम किरकिर बघून पण देत नाही. हे होईल ना त्याला. वाव जाम भारी. 3-4 इयर्सच बघ सगळे. एवढं सगळं किट्टूसाठी घेतलं, आता तो पण तिकडे आहे, मग त्याला काय वाटेल. रोहित कडे पण बघा, रोहित कडे पण बघा, रोहित कडे बघा. ते मी कोमलला बोललो की कोमल अगं एक टी शर्ट त्याला घेऊया का, कारण आता एवढे कपडे घेतोय. हा तुला दादा किंवा पटेल आता वहिनी दादा किती घेते. तू का रडते? रिझन सांग, एक रिझन सांग बस, एक रिझन सांग. खुश आहे ना तू? तो काहीच बोलत नाही. काय काय मागतो बघ. काय 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 So hey guys, welcome back to Bob and Cover YouTube channel. आज आहे किट्टूचा बर्थडे आणि आज आम्ही चाललोय बोईसरला सेलिब्रेट करण्यासाठी. त्याआधी आपण किट्टूसाठी काहीतरी गिफ्ट घेऊया. तर आता गिफ्ट घ्यायला जाऊया तिकडे डायरेक्ट बोईसर. तर हा ब्लॉग चालू करा, स्टार्ट करा. सो स्टार्ट करूया ब्लॉगला. आणि दिवसभरात काय काय करतं माहित नाही आणि खूप एन्जॉय धमाल मस्ती होईल, कारण सर्व फॅमिली एकत्र येणार आहे. तर नक्की ब्लॉग बघा एंड पर्यंत. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. कधी पण ही जी बॅग आहे ना माझ्या खांद्यावर, ती नेहमी माझ्याकडेच असते. आमचे मॅडम फक्त असे हात हलवत चालतात. आज ना मला मी जाड दिसतोय आणि कोमल मला बारीक दिसतोय. मी बारीक दिसते. हा नाही असं होऊ शकत नाही. मी जाड दिसतोय थोडा. क्वालिटी काय भारी आहे रे. हा न्यू फोननी शूट करतोय गाईज आणि जाम भारी शूट होतंय. क्वालिटी जाम भारी वाटते. अजून रील्स वगैरे काढायचे. रील्स वगैरे काढायचे टाइमच भेटला नाहीये. किट्टूला काय घेतोय कोमल? आपण कपडे घेऊयात किट्टूसाठी मस्त मस्त भारी भारी वाले, जेणेकरून तू मस्त शूट वगैरे करेल. जॅकेट वगैरे, टी शर्ट वगैरे, जीन्स वगैरे घेऊया. सो बघूया काय काय शॉपिंग करतो आम्ही. असं झालंय, हिला मी का आणलंय कारण किट्टूची शॉपिंग सोडून मॅडम स्वतःची शॉपिंग करते. तर मजबूत फटका आहे मला. तो गया बेटे. एवढे कानातले पडले तरी कानातले बघते. चल बघते, कानातले झाले, टी शर्ट झाली, जीन्स झाली, आता हिल्स बघते. हा जाम किरकिर बघून पण देत नाही. तू बघते का घेते पण? बाप रे, हे नाही घाण करणार. आणि जॅकेट आहे हा, भारी वाटतोय. छान आहे ना, घ्यायचं. जाम भारी आहे जॉगर्स. वाव बाप 3-4 इयर्स. एक नंबर. एवढं सुपर पटणारा हा जॅकेट. वाव बरोबर. किती 3-4 इयर्स ना? 3-4 इयर्स कन्फर्म. 5-6 इयर्स. हा बॉब मला तेच आवडलंय. वाव जाम भारी. 3-4 इयर्सच बघ सगळे. 3-4 इयर्सच बघ सगळे. आणि मला असं काय वाटतं छोटं होईल. हे 3-4 आहे पण मला वाटतं 4-5 होईल. हे होईल ना त्याला? हो. छोटी नाही वाटत? नाही नाही, छान आहे. ठीक आहे, चला ही पण एक आपण घेऊया. फिट शॉपिंग झाली आहे. कोमली मोठी साईज आहे. अरे रोहितला बघते. रोहितला का? 8-9 वर्षाचा. अरे एवढं सगळं किट्टूसाठी घेतलं, आता तो पण तिकडे आहे, मग त्याला काय वाटेल. माझ्यासाठी नाही घेतला. छोटा आहे तो. आणि दुसरी गोष्ट तुला माहिती आहे कोमल, पुढच्या महिन्यात आपल्याला पुढच्या महिन्यात परत फोडणी आहे. रोहितचा बर्थडे, रोहितचा वाढदिवस आहे. सो परत आपल्याला एवढी शॉपिंग करायची रोहितसाठी. आणि आता रोहितला वाईट वाटेल. वाईट म्हणजे छोटा आहे तो, सो त्याला वाटेल की किट्टूसाठी एवढे कपडे आणि माझ्यासाठी काहीच नाही. माझा बर्थडे कधी येतो. हा, सो त्याला पण आपण एखादी चांगली टी शर्ट किंवा उडी वगैरे घेऊया. खूप शॉपिंग झाली आहे कोमल. मज्जा झाली. आता काय वर्षभर नाव नको काढायला. मॅडम परत त्यांच्या शॉपिंगला लागल्यात. तुला घ्यायचंय?
घ्यायचं जास्त नको घेऊ पण. इसको बोलते इमोशनल ब्लॅकमेल. हे छान वाटतं ना पण मी जाड दिसणार आहे. नाही दिसणार जाड. असं जाड दिसते. तुला आता मॅडमची शॉपिंग कधी संपते काय माहिती. भूक लागली. शॉपिंग नाही आता नको भूक लागली. बॉब बिलिंग करतोयस ना. फटके मला वाटतं बिल होणार आहे कारण खूप कपडे. तुला कितीचा फटका बसला. 8,000चा फटका बसलेला आहे. सोचाला आपण आता काय प्लॅन आहे तुमचा मॅडम. हा काय खाणार. काय बर्गर. तू डाईट वर आहे ना. बाप रे. हा मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे बर्गर घ्यायला आलोय. टेक अवे घेतोय कारण पटकन भेटेल. आतमध्ये खूप गर्दी आहे. आज संडे आहे म्हणून खूप गर्दी आहे. तेच विचार करतो बाजूलाच घर आहे तर घरी जाऊन खाऊन मस्त थोडस येऊ. या पोरी मुले मला आता परत घरी जावं लागतंय. चल ना यार. खरंच या पोरी मुले मला परत घरी जावं लागतंय आणि घरी जाऊन बर्गर खाऊन मग निघायचंय. हा तसं करूया. नाही ट्रेन मध्ये नको. बघूया थंड व्हायला मजा. अजून आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आपण ना रोहित सोबत मस्ती करणार आहे. काय मस्ती करणार आहे सांगतो. A few moments later. घरी आलोय बर्गर खायला. बर्गर आता एन्जॉय करूया. बर्गर कितीचं पण घेऊ दे पण फ्री प्राइस काय 20 रुपयाचे पण असेल तरी फ्री भेटले तुम्ही. आणि बरं झालं मी कोमलचं ऐकलं आणि फ्राईज घेतले नाही कारण मॅडमनी 2 फ्री फ्राईज घेतल्यात. 1 आणि हे 2 का माहितीये का कारण मॅडम फक्त 2 मिनिटं वेट करत होते म्हणून. नाही 4 मिनिटं झाली. 4 मिनिटं झाली ना. तेच ना 2 मिनिटं एक्स्ट्रा झाली ना. मग तेच ना 2 मिनिटं वेट केलं तू म्हणून हिला फ्री फ्राईज भेटल्यात. सो ठीक आहे घरी आलोय. बर्गर एन्जॉय करूया. घे ना घे खा. मी काहीतरी बोलतोय. सो ठीक आहे आपण खाऊया आणि पटकन बोईसरला पोचूया कारण बोईसरला सर्व वाट बघतायत आणि मम्मी आणि रोहित ते बोईसरला ऑलरेडी पोचलेत पुढे गेलेत. सो आपण जाऊया. आम्ही ना प्लॅन असा केलेला की ना रोहित सोबत मस्ती करायची. टिट्टूला रोहित समोर कपडे द्यायचे पूर्ण आणि रोहितचे कपडे ते बॅगेत लपून ठेवायचे आणि रोहितला सांगायचं मी मागून बोलणार. रिॲक्शन बघू आम्ही खरं होतो की नाही ते बघूया. त्याला हर्ट मस्ती करूया त्याची. त्याला असं वाटतं की हर्ट म्हणजे कसं त्याला वाटतं की मलाही आणलं पाहिजे असं वाटतं का. तर मी ना मागून बोललेलो की ना मी ना रोहित कोमलला बोललेलो रे तुझ्यासाठी पण एक काहीतरी घ्यायला पण कोमलने घेतलंच नाही. माहितीये मी किती बोललो तरी ना कोमलने घेतलंच नाही. सो बघूया तू काय बोलतो. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर येत आहे. 0916 अब वलसाड बँड्रा टर्मिनस. बोईसरला पोचलोय आणि बोईसरला पोचता कालोख झालाय. सो पहिला घरी पोचूया. बघूया काय प्लॅन आहे. सर्वजण आमचा ऑलरेडी खूप लेट आहेत आणि सर्वजण आमचा वाट बघतात. काय बोलते कोमल. जाम गरम झालं बाहेर. दादा आलं घ्यायला पोचलोय आणि इथे आपल्याला भेटलाय रोहित. बर्थडे बॉय कुठे आहे. बर्थडे बॉय हाय गार्डनला खेळतोय. असं खेळतोय ना त्याला सोडून कसा आला. तुझा बेस्ट फ्रेंड आहे ना. त्याचा आज बर्थडे आहे ना मग त्याला सोडून कसा आला. काय गिफ्ट आणलंस तुझ्या बेस्ट फ्रेंड साठी. मी दिला पण गिफ्ट. काय दिलं. कॅडबरी दिली. चुवाकट कोणी कापलाय पण हा. मम्मीनी. चुवाकट हा चुवाकट. हॅपी बर्थडे भावा. हॅपी बर्थडे. वाढदिवसाचा तुला हार्दिक शुभेच्छा भावा. आप्पाचा विषय हाड आहे. तुला गाडी आणली आहे. काय बोलला काय. तुला कपडे आणलेत मग बोलशील ना आता आमच्याशी. हा भाईला गाडी आणि भाईला कपडे आणलेत तर भाई बोलेल आपले. भाई जुने कपडे घालून माझी शोना माझी पिल्लू. बरी आहे ना. मैत्रीण भेटले तर मम्मी मजेत आहे. आम्हाला सोडून आमच्या पुढे आले 2 जण पण. मैत्रिणी मेकअप केला वाईट झालं दोघं. मैत्रिणी दोघींना मेकअप केला वाईट झालं दोघं.
कपडे कुठे? हो विचारतोय कपडे कुठे? काय विचारतो किट्टू? हे नाही नाही नवीन घालूया आपण बर्थडेचे. कपडे कपडे आले मला. तुला एवढे मोठे कपडे आणले मी. एवढे मोठे कपडे आणले. काय? अरे गाडी दे बाबा. जे दडपड बघा याला विचारायला चालली. हे बघ कसं विचारतोय. परत दुसऱ्यांदा केलेलं आहे. काय पाहिजे तुला? गाडी उली एवढी गाडी काल. त्याला काल पाहिजे. काल पाहिजे. काल ना अच्छी काल. पहिला कपडे घालायचे का? पहिला घरी जाऊया का इथेच घालूया? रस्त्यात कपडे बोल. रस्त्यात घालूया का कपडे? लवकर गाडी काढ लवकर. दे रे बाबा दे बाबा. अय्या किशात नाही रे. किशात नाही. छोटी दे किट्टू. ये पैसे नाही घेत. ठीक आहे. असं बोलायचं. हा पैसे नको. मग काय पाहिजे? डाली पाहिजे. माझ्याकडे येणार बर्थडे ना तुझा आज. हे बर्थडे बॉय काय बोलतोय? सगळं बॉबीच चालू आहे. यांचं होते बोलून. बोला बोलून घ्या. वडापाव खाणं चाललंय यांचं मस्त. वडापावरती डीप कन्व्हर्सेशन. काय रे मी पडत ना असं. हा मग त्यांना खोलायचं. वडापाव द्या. आता यांना पण द्या वडापाव. ते एवढे आणलेस ना ते सगळे खातो. मी एकटा मग एवढे आणले कोण होतं खाणार? हे करायचं. मग आम्ही आलो. ऐकलं का? हा तुझ्या पोरांनी आज गाडी चालवली 4 व्हीलर. त्याला ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला बसून गेलेले दादा वडापाव आणायला. भाई डायरेक्ट ड्रायव्हिंग सीट वर आलाय. आणि काय झालं असतं तर का मम्मी? त्याला लय डोकं लय चालतो त्याचा डोका. काय करत होती त्या शीटवर ह्या शीटवर यायची. त्याला काय करत हा उचाबुची आणि करायची. हँडल लॉक केलेलं ना कोमल. हँडल लॉक फिरून तोड ना. विचार केला असं ना अशी गाडी चालवत त्या याच्यामध्ये गेम मध्ये. अच्छा गेम सारखी चालवता का गोल गोल. इकडे होता एक केक. तो तुम्हाला आता दिसेल केक कट करताना. सो आम्ही आता केक घेतलाय. आपण त्याला नवीन कपडे घालूया आणि आपण केक कट करूया. किट्टूचे कपडे रोहितनी पकडलेत. किट्टू आता आपला माझ्या हातात आहे. आम्हाला आता किती वाजलेत माहिती का? 9:30. आम्ही कधीपासून किट्टूचा बर्थडे साजरा करतोय. बर्थडे नाही आपण केक घेतला त्यानंतर किट्टूला डॉक्टरकडे घेऊन गेले. त्याला लेट झाला. ते कापू मामाचं. हा काय तातुनी पिता केक कापूया ना तुझा. पिता मामाची काली आहे. हा पिता मामाची काल तुझा केक कापायचा आहे ना आता. तिथं चूल आली. रोहितला तू काय बोलत होतास आता? रोहितला काय बोलत होतास? ए चल रोहित पदापद आपल्याला केक कापायचे. रोहितला बोलतो चल घरी माझा केक कापायचंय आता. गाईस एवढं गरम झालंय ना आम्हाला शपथ. आम्ही दोघांनी पण कपडे चेंज केले आणि असंच ह्यावरच केक कापणार आहे. वाढदिवस त्याचा आहे. त्याला आपण आता रेडी स्पेशल करूयात. त्यासाठी आपण खूप सारे कपडे आणले. आय एम सो एक्सायटेड की तुला कसं वाटलंय बघण्यासाठी. त्याला आपण घालूया. पहिला ना आपल्याला सर्वात आधी रोहितची टी शर्ट आणि रोहितची हा साईडला ठेव. लपवायचंय. वाव काय घालायचं तुला? काय घालायचं? नाही बरोबर आहे. बाप रे खजाना काढतोय. रे बाप रे. गपचूप ना रोहितकडे पण बघा. रोहितकडे बघा. बाप रे केवढे. बाप रे. अजून हे बिल ती जीन्स. ओके ही जीन्स. नाही ऐक माझं. एक मिनिट ऐक माझं. ह्याच्यावरती ती ही वाली टी शर्ट घे. ब्लॅक टी शर्ट घे.
आपण आता त्याला कपडे वेअर करूया आणि आम्ही आणलेला जो केक आहे तो कट करूया आणि त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूया. हे पण काय ह्याचं काय हा तुम्हाला माहितीये मम्मी? ऐका मम्मी, तुला माहितीये ह्याला ना म्हणजे किट्टूला आम्ही कपडे घेत होतो ना, तर रोहितला मला एक टी शर्ट आवडली, ते मी कोमलला बोललो की कोमल अगं एक टी शर्ट त्याला घेऊया का, कारण आता एवढे कपडे घेतोय, किती केलं तरी तो लहान आहे बरोबर, एवढे कपडे किट्टूला घेतोय तर त्याला असं वाटेल की मला काहीच घेतलं नाही. त्याला वाटतंय हा खरं बोल, असं नाही पण घ्यायला पाहिजे. पण घ्यायला पाहिजे होतं ना, घ्यायला पाहिजे पाणी आता 100% रडला. दादा नको ए पण काय थांब तुझा काय विषय? बापरे सिरियसली मॅन, तुला दादाच्या बर्थडेला आता वहिनी दादा किती घेतील ना, आता पुढच्या महिन्यात बर्थडे आम्ही घ्यायला पाहिजे होतं ना बाप. हे पण मी काय बोलतो, मला वाटलंच नव्हतं हा रडेल असं. अरे यार शिट, बघा हो बघा रोहित रडतोय. रोहित तुझा पुढच्या महिन्यात बर्थडे आहे, कुठलं पाहिजे हे तुला घे. तू का रडतोय? रिझन सांग, एक रिझन सांग बस, एक रिझन सांग का रडतोय. खुश आहे ना तू, तुला पुढच्या महिन्यात. पण मी काय बोलतो मम्मी, असं नाही करायला पाहिजे ना कोमलने, खरं बोल. कोमलने एखादी तरी एवढे कपडे त्याला काय करायचे कपड्याचे, पण एखादी तरी तू टी शर्ट घ्यायला पाहिजे होती, माहितीये तुला? आहेत तुला एवढे कपडे? नाही कपडे तुझ्याकडे? नाहीये. मम्मी आणतच नाही. मम्मी नाही तर आम्ही आणतो दरवेळेस, मम्मी आणतच नाही, आम्ही आणून देतो. दादा आणि वहिनी घेते, मी घेते. मम्मी चुकीचं केलं आम्ही, पण कोमलची चुकी आहे ना. पुढच्या महिन्यात आहे त्याचा बर्थडे, घेणार तेव्हा तुम्ही घेणार ना, पण तो बघ ना, तो काहीच बोलत नाही. काय काय मागतो बघ. काय माझा फक्त आता बर्थडे होता, काय काय मागतो बघ. विचारूच नाही शकत तुम्ही. पण किट्टूने मागितलं नाहीये, की तुझं इथे ड्रेसिंग वेअर करणं चाललंय. आणून देऊ. पण कोमल मला जाम वाईट वाटलं या गोष्टीने, हा ना, खरंच नाही करायला मला पाहिजे. नाही वाटलं रडायला, हा मला वाटलं मोठा आहे तो म्हणून मी काही बोललेच नाही. पण तू एखादी टी शर्ट घ्यायला आता ह्याला एवढे 10-12 जोडी घेतले, तू एक टी शर्ट काय हो, घ्यायची होती ना एक तरी. एक टी शर्ट. त्याचा बर्थडे आहे का? पण घ्यायची लेकरांना, तो लेकरं होता ना लहान. आणि तुला मी बोललो पण कोमल तो रडेल, तू बोलली काय नाही रडणार, तो मॅच्युअर्ड आहे, तो मोठा आहे. मला पण तेच वाटलं, पण मला काय माहिती तू अजून बॉबेवर चालून मोठीवाली पॅन्ट घेतली. मी बोललो तुला. सायकल पाय फुटतात दादाचे. आता मला सांग, केक कट करताना किट्टू एवढी ड्रेसिंग मारेल आणि हा असा राहील? गेल्या महिन्यात घेतली आहे, जुनी नाही एवढी, ही आपण शिर्डीला घेतलेली. पण कोमल तू का केलं असं मला ते सांग. किट्टूचा बर्थडे आता बघ किट्टू एवढा भारी दिसतोय. ओ सलमान खान काढायचा नाही. सलमान खान निघले, बापरे पळाला सलमान खान. दाखवून येतो. सायकल घेणार. सायकल नको, दुनियावरची आहेत सायकली. दर बर्थडेला काय सायकल? सायकल तर सोडून दे, सायकल नको. PS5 घेऊन राहणार मी. GTA खेळणार त्याच्यामध्ये. आता तुला काहीतरी पाहिजे होतं, आणायला पाहिजे होतं. त्याला एवढे मोठे कपडे आणले की तुला बघा ना केवढे कपडे. म्हणजे खरंच वाटतं की दादा आणि वहिनी तुला काहीच नाही आणणार आणि आणत नाही असं वाटतं, आणि तुला आणत नाही असं वाटतं. तुला किती कपडे घेतो रे? तुला किती, तुझ्याकडे किती कपडे आहेत? तरी पण तुला काय ना काय घेऊन येतो की नाही दरवेळेस, आम्ही पण गेलो तरी. अरे पण इथे कुठे नाही. मम्मीचं नको बोलू. मम्मी कधी घेते रे तुला कपडे? मम्मी काय कामाला आहे? लपून ठेवल्यात ते कपडे नाही देत आहे. पण मला हे नवीन वाटतंय, लय दिवसांनी हा घेतलंय. नवीन वाटतंय हे तुला चेंज करायचंय का चांगलं घालायचंय? अजून एक आणले असते तर ना. हे घालून बघ. काय बोलतो? आणले असते तर. चल मग जाऊया आता शॉपिंगला. रोहितला द्यायचंय. बापरे आई एवढे कपडे आणले तुला, आतून रोहितला नाही आणले. देऊन टाका. हे तुझा मित्र आहे ना, तो खास मित्र आहे ना, बेस्ट फ्रेंड आहे ना तुझा, मग असं काय करतो तू? हा घेऊ मी. बेस्ट फ्रेंड आहे ना तुझा किट्टू? देऊ त्याला. हा अरे बापरे, माझी मोठ्या मनाचं आहे ना. जॅकेट तर बघ. थँक्यू बोल.
ही आतमधली टी शर्ट आहे. एवढे कपडे मला 100% माहिती म्हणून मी आधीच घेतलंय. मला वाटलेलंच याला कसं तरी वाटणार की याला घेतलं म्हणून. मी तुझ्याकडे येणार होते पण पहिले मी विचार केला मी पहिले अच्छा की तुला देऊ टाकून सप्लाय. अरे गोल बाल आहे माझं. गोल बाल कुक्कू नाव आहे काय? कोकोला आज बघतोय मी कोकोला. कोको ललू कळता ग बाबा. नाव ठेवलंय असं म्हणून त्याला कोकोच बोलतो. चला आता आपला रोहित सुद्धा रेडी होतोय केक कापतोय. दाखव इथे किट्टू इथे बा वाव खरंच इथे बघ रोहित दाखव नीट. भारी दिसतोय रे. हे दोघांनी हात मिळलो तुम्ही दोघांनी जॅकेट घातला ना. हा इथे बघ रे रोहित. तिकडे मामाकडे बघ. हाच मामाकडे बस. हाच मामाकडे. यस कोको किट्टू चान्स मारतोय. पप्पा घेतोय. तुला माहितीये तुला मी पहिल्या दिवशी बघितलेलं. हे हा पोर आहे रडू नको माझ्याकडे. कुकडी सॉरी आजकाल आजीकडे कसं बघते बाय. आजीला शोधते. असं उभं घे एकदा. बाई या पोरांनी मला मारलं. अरे बाबा कुकडी. मात ना फुले. माझ्या कुकडीची पप्पा घेतली. साईडला मला नॉलेज होऊ दे. माझे किट्टू खूप मोठा होऊ दे. नॉलेज होऊ दे. माझ्या किट्टूला खूप प्रेम असू दे. सगळ्यांचं असंच भेटू दे. हॅपी बर्थडे याच प्रकारे आपला किट्टूचा वाढदिवस जो आहे तो झालाय आणि मस्त सेलिब्रेट केला. आता जरा आम्ही फॅमिली टाइम गप्पा वगैरे मारू जेवू वगैरे. किट्टू सगळ्यांना बोल थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी मला विश केलं. आमच्या बॉब कोमल आतूच्या आणि मामाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅपी बर्थडे वन्स मोर. चलो बाय. लव यू ऑल. कीप सपोर्टिंग. भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत सेकंड ब्लॉग मध्ये.